भारतामध्ये राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसला आता तपासामधून अनेक धक्कादायक असे खुलासे झालेले आहेत। पाकिस्तानच्या महिला एजंट्सनी आरोपी रवी वर्माला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी भारतीय सिम कार्ड्सचा वापर केला होता। रवी वर्माला पाकिस्तानी एजंटसोबत गुप्त माहिती शेअर करण्याच्या बदल्यात 9,000 रुपये देण्यात आले होते असंही तपासामधून समोर आलंय। हे पैसे इनॅक्टिव्ह अकाउंट्समधून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले, ज्याचं विश्लेषण अजूनही सुरू आहे। महिला एजंट्सनी वर्माकडून युद्धनौका आणि पाणबुड्यांविषयीची संवेदनशील संरक्षणविषयीची माहिती, फोटो आणि व्हिडिओ सुद्धा मागवून घेतले होते। तर भारतामध्ये राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ठाण्यामधील आरोपी रवी वर्मा याची पोलीस कोठडी आज संपतीये आणि आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ठाणे एटीएसची टीम आरोपी रवी याला घेऊन दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास हजर करणार आहे।